प्रत्येकाला आहे, जाणं हे प्रत्येकाला आहे. आपला जन्म कसा झाला, कुठे झाला, कशा पद्धतीने झाला हे आपल्याला ज्ञात नाही, हे आपल्याला माहिती नाही. आपल्या आई वडिलांनी सांगावं अमुक दिवशी तू जन्माला आला, आपल्याला काय माहिती आहे? आपल्या आई वडिलांनी सांगावं अमुक वेळेला तू जन्माला आला, अमुक ठिकाणी तू जन्माला आला, आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून मग त्या पद्धतीने आम्ही लोकांना सांगावं माझी जन्मतारीख अमुक अमुक आहे, मी अमुक अमुक वेळेला जन्माला आलेलो आहे, माझं अमुक अमुक ठिकाणी जन्म झालेला आहे. बरं का? जन्म आणि मृत्यू तसं जर पाहायला गेलं तर ह्या दोन्ही गोष्टी आमच्या हातात नाही आहेत. जन्मही आमच्या हातात नाही आणि मृत्यूही कुठे यावा, कधी यावा हे आमच्या हातात नाही आहे. पण कसा यावा? आता कसा यावा म्हणजे काही अपघाताने या जगाचा निरोप घेतात, काही अगदी मोठा आजार होऊन या जगाचा निरोप घेतात, काही अल्पशा आजाराने निधन होते, काहींचं बोलता चालता निधन होतंय, तर काहींचं अगदी कित्येक काळ काही वेदना सहन केल्यानंतर निधन होत असतंय. प्रत्येकाला जावंच लागणार आहे, फक्त जाण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. अपघाती व्हावा, आजाराने पीडित व्हावा, दीर्घ आजाराने, अल्प आजाराने, घरात व्हावा, बाहेर व्हावा, प्रवासात व्हावा, हे आमच्या हातात नाही. पण जिथे पण जसं शेवट होईल ना, ते कसं व्हावं हे आमच्या हातात आहे. कुठल्या विचाराने व्हावं हे आमच्या हातात आहे. कुठली कर्म करत असताना कशा पद्धतीने व्हावं हे आमच्या हातात आहे. बरं का माऊली? आणि मग त्यासाठी दृष्टांत दिलेला आहे का झाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ज्या वेळेला एखादा आम्ही दिवा लावतोय आणि त्याच्यावर जेव्हा उपड झाकण ठेवतोय, त्या वेळेला ते झाकण ठेवल्यानंतर तो दिवा कधी विझतोय हे आम्हालाही कळत नाही. तसं आमचं जाणं असावं, तसं आमचा शेवट असावा, आणि तशा पद्धतीने शेवट व्हावा असं जर वाटत असेल तर हा दिवा प्रज्वलित कोणामुळे आहे ना, त्याचं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे. हा दिवा पेटविणारा कोण आहे, कोणाच्या गुणे ह्या दिव्याचा प्रकाश पडतोय, प्रकाशमय हा दिवा आहे, त्याचं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे, त्याचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून ह्याच 8व्या अध्यायामध्ये ह्या 98व्या ओवीच्या अगोदर 6व्या श्लोकामध्ये आम्हाला भगवान मार्गदर्शन करतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेन्ते कुन्तेय सदा तद्भाव भावितः. त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा. आमचा शेवट कधी आहे हे आम्हाला माहिती नाही आहे, पण भगवंताचं नामस्मरण करत जर आमचा शेवट व्हावा, आमचा मृत्यू व्हावा, आम्ही या जगाचा निरोप घेताना भगवंताचं नामस्मरण करावं असं जर वाटत असेल तर आम्ही प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला, घरात, बाहेर, शेतावर, प्रवासात, कुठेही जरी असलो, हाताला काम आणि मुखाला राम, अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे सांगे गाव, आणि या सांगे गावातील हे मोगरे परिवार,
मोगरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हरिभक्त परायण शेवंतीबाई नामदेव मोगरे आईसाहेबांचं 6वे पुण्यस्मरण आज आपण या ठिकाणी तारखेप्रमाणे आयोजित केलेलं आहे. 6वं पुण्यस्मरण आज या ठिकाणी आपण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे प्रवचन आपण श्रवण करतोय. आईसाहेब जाऊन 6 वर्ष झाली आणि या ठिकाणी 6वं पुण्यस्मरण आपण साजरं करतोय, आयोजित करतोय. कैलासवासी नामदेव बाबा मोगरे अर्थात ह्या मुलांचे पिताश्री 2010 साली तुम्हा मला सोडून गेले. 2010 साली त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. 2010 साली या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं गेलं आणि त्यानंतर बाबांच्या मरणोत्तर मुलांनी अर्थात आमचे गजानन दादा असतील, त्यांची मिसेस असेल अर्थात आमच्या ताईसाहेब भाग्यश्रीताई असतील, आईसाहेबांच्या मुली असतील बेबीबाई आणि राजश्रीबाई, अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा केली. आईसाहेबांना काय हवं नको ते सगळं बघितलं आणि जवळजवळ वयाच्या 75व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आईसाहेबांच्या पश्चात आमचे आईसाहेबांची मुलं अर्थात श्री गजानन नामदेव मोगरे, मुली असतील सौ हरिभक्त परायण बेबीबाई लक्ष्मण भोईर, त्याचप्रमाणे श्रीमती हरिभक्त परायण राजेश्री विष्णू मिरकुटे आणि आईसाहेबांची सून असेल आमच्या ताईसाहेब भाग्यश्री गजानन मोगरे. आईसाहेबांचे नातवंड असतील वैभवी असेल, आर्या असेल, अथर्व असेल. संपूर्ण हा मोगरे परिवार आणि आईसाहेब आटाळीतून पाटील परिवार, या ठिकाणी बाबा आमचे बसलेले आहेत सदाशिव बाबा पाटील, त्यांची चुलत बहीण, त्यांच्या काकांची मुलगी. अशा प्रकारे आईसाहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. विशेष म्हणजे क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग प्राण्यांकडेही आहेत आणि माणसाकडेही आहेत. प्राण्यांनाही भूक लागते, तहान लागते, आलस निद्रा तेथे आहे आणि ते सुद्धा उत्पत्ती करतात. आम्हालाही भूक लागते, तहान लागते, आलस निद्रा आम्हाला आहे आणि आम्ही सुद्धा उत्पत्ती करतो. पण एवढंच कार्य करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर प्राण्यांमध्ये आणि आमच्यामध्ये, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काहीही फरक नाही, काहीही फरक नाही. भगवंताने 83,99,999 योनी तयार केल्यानंतर एक चांगल्या उद्देशाने हेतुत्मक या नरदेहाची निर्मिती केली. 84,00,000वी जीवयोनी निर्माण केली. त्याचं नाव आहे माणूस, मनुष्य, नरदेह. सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. कधीतरी एकांतात बसावं आणि माणसाने स्वतःकडे पाहावं, स्वतःचा विचार करावा आणि काही वेगळं आहे का ते शोधावं. बरं का, उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली. परापच्छंती, मध्यम आणि वैखरी 4ही वाचा नरदेहाला दिला. जगण्याचं स्वतंत्र दिलं, जगण्याचं स्वतंत्र दिलं. आम्ही संसार केला पाहिजे, आम्ही प्रपंच केला पाहिजे, आमचं घरदार अगदी सुशोभित पाहिजे, चांगल्या प्रकारे पाहिजे. आम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, आम्ही शिकलो पाहिजे, आम्ही चांगल्या प्रकारे उद्योगधंदा, काम, नोकरी केली पाहिजे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा आहेत. त्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. आमचं कर्तव्य, आमच्या वाट्याला जे काम येईल ते आम्ही केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बरं का, 84,00,000 योनीचा जर आम्ही विचार केला तर 83,99,999 योनी कमवत नाही तो.
एक माणूस फक्त कमवतो, पण त्यांचा जर विचार केला मी प्राण्या पक्ष्यांचा, कितीही मोठी पोट असली तरी भरतात, कितीही मोठी पोट असू द्या भरतात त्यांची. दुर्दैव एवढंच आहे, माणूस कमवत असताना सुद्धा मरतय तरी टिचभर पोट भरत नाही, हे दुर्दैव आहे. मरतय तरी टिचभर पोट भरत नाही त्याचं, कुठे ना कुठे रीत राहतच त्याचं. काय तहान त्यांनाही लागते, आम्हालाही लागते. फरक एवढाच आहे, प्राणी पक्षी पाणी पिऊनच तहान भागवतात. संध्याकाळ झाल्यानंतर माणसाला कसली कसली तहान लागते बरोबर, कसली कसली तहान लागते माणसाला. पाणी नाही चालत त्या वेळेला, त्याला पाणी मिक्स करायला लागतंय, त्याला मिळवायला लागतंय, वेगळीच तहान असते त्याची. ती दुर्दैव आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे माहितीये का, पशु पक्षी गुणवंत. एक काही वर्षांपूर्वी आमच्या बाजूला गावामध्ये एक माणूस होता. सगळे शेतकरी ना आपण, नाही का माऊली, शेतकरी सगळे. अवनीच्या टाइमाला त्याच्या मनात काय आलं माहितीये का, आपण नांगरावर असतो, चिखल वगैरे करायला, नाही का, उकलन करायला चिखल करायला नांगर धरलं जातंय. नांगराला बैल किती असतात बरं, 2 बैल. नांगर ओढतय कोण, बैल. नांगऱ्याच्या हातात फक्त काय असतो, खुटा. पण तरी त्याला उतारा घ्यावा लागतो. थकतय कोण, बैल का नांगऱ्या? थकतय कोण जास्त, बैल का नांगऱ्या? मग वास्तविक उतारा कोणाला पाहिजे, हा विचार त्याने केला माऊली, बरं का. त्याने विचार केला की अरे आपण नुसतं मागे फिरतोय तरी उतारा घ्यायला लागतंय, आपण एक दिवस बैलांना देऊन बघू. आणि घरी आल्यानंतर त्याने काय केलं माहितीये का, येताना त्याला काय आणायची ती आणली, पण एक्स्ट्रा घेऊन आला. आणि घमेल्यामध्ये खाना कालवत असताना दोन्ही घमेल्यांच्यात त्याने एक एक फुगा टाकला. काय बाटली असेल, फुगा असेल, काय असेल ते टाकला आणि खाना कालवला. भुकेलेले असताना सुद्धा बैलांनी ढोंकून बघितलं नाही. भुकेलेले असताना सुद्धा खाना नाही खाल्ला माऊली, त्यांनी नाही खाल्ला. वा, साल्याबरोबर बाजूला गेले ते. आता याच्यावरून समजा जास्त बुद्धी कोणाला येते बरं का. उत्पत्ती आम्हीही करतो, तेही उत्पत्ती करतात. 7-7, 8-8 पिली असतात माऊली. एखाद्या वेळी जर आमच्या एखाद्या आवारामध्ये जर कुत्री व्याळली तर काय. पण जेवढा अभिमान आमच्या मुलांचा आम्हाला असतो ना, आता तुम्ही जाना एखाद्याच्या घरी जर गेलात ना, तर त्यांच्या लहान मुलाचा अभिमानातून ते काय सांगतात माहितीये का, अहो मोबाईल मधलं मला काही कळत नाही ना, त्याला सगळं कळतंय. आता पण विचारा त्याला, काही सगळं लावतोय तो, सगळं पाहतोय. सगळं पाहत असेल तर आताच थांबवा. असो, विषय काय आहे माहितीये का, नरदेह हा वेगळ्या पद्धतीने निर्माण केलेला आहे, वेगळ्या पद्धतीने निर्माण केलेला आहे. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ना, ते ह्या मनुष्य देहाने करायचं आहे. देवाचं भजन, पूजन, नामस्मरण, ग्रंथ वाचन, परमार्थ भक्ती, उपासना, देवपूजा, हे कार्य 83,99,999 योनी करत नाहीत. ते कार्य नरदेहाने करायचं आहे, मनुष्य देहाने करायचं आहे. आणि म्हणून मातोश्रींच्या चरणी मी विनम्र भावे अभिवादन करतोय, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतोय. त्याला कारण काय माहितीये का, तर त्या हरिभक्त परायण होत्या, हरिभक्त परायण होत्या. जे कार्य माणसाने माणूस म्हणून या ठिकाणी जन्माला आल्यानंतर करायचं आहे ना, नरदेह म्हणून आल्यानंतर या ठिकाणी जे कार्य माणसाने करायचंय, नरदेहाने करायचंय, मनुष्याने करायचं आहे ना, ते कार्य आईसाहेबांनी केलं. जवळजवळ 30 ते 35 वर्ष आईसाहेबांनी परमार्थ केला, भक्ती केली,
भगवंताचं नामस्मरण केलं, जेवढं काही चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य केलं, जेवढं काही चांगलं जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न केला, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आणि वयाच्या 75व्या वर्षी आई साहेबांनी या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतला. आमचे गजानन दादा शिक्षक आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करतायत. ते गावचे प्रतिनिधित्व करत असताना पोलीस पाटील म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत, आणि पोलीस पाटील म्हणून कार्य करत असताना जेवढं चांगलं कार्य करता येईल, जेवढा चांगला न्याय देता येईल त्या पद्धतीने न्यायाने जगणं वागणं त्यांचं आहे, नीतीने जगणं वागणं त्यांचं आहे. आणि हे सर्व जे चांगले विचार त्यांच्याकडे आहेत ना, हे जे सर्व चांगली बुद्धी चांगली कर्म जे करतात ना मुलं, दोन्ही ताईसाहेब म्हटल्यानंतर बेबीबाई लक्ष्मण भोईर, राजेश्री विष्णू मिरकुटे ताई, दोघीही मुली माळकरी आहेत, हरिभक्त परायण आहेत. आणि तुमच्याकडे चांगले जे गुण आहेत ना, ते गुण म्हणजे आई वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. मला माहिती नाही आमच्या नामदेव बाबांनी आणि आमच्या शेवंती आईने ह्या मुलांसाठी किती संपत्ती किती धन कमवून ठेवले माहिती नाही, आणि त्याच्याची गरजही नाही. पण आज त्यांचं जे समाजामध्ये कार्य पाहायला मिळतंय ना, दोन्ही ताई माळकरी आहेत. दादांचं सुद्धा, गजानन दादांचं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कार्य पाहायला मिळतंय. ते सुद्धा त्या ठिकाणी ज्या शाळेवर कार्यरत आहेत त्या शाळेत काम करत असताना, कार्य करत असताना शैक्षणिक विचाराबरोबर ज्ञानाबरोबर संस्कार देण्याचं काम, मुलांना शिस्त लावण्याचं काम, मुलांना संस्कार संपन्न करण्याचं काम त्या ठिकाणी गजानन दादा करत आहेत. खऱ्या अर्थानं हे विचार आणि ही विचारांची श्रीमंती ही सगळ्यात मोठी धन आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कमवून ठेवलेली असं म्हणायला हरकत नाही. बरं, हे आपणच नाही म्हणत काय दादा, आपल्याकडे असलेल्या चांगल्या गुणांचं श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा आई वडिलांना देतात. तुम्ही जर तुमच्या हिताचं कार्य करत असाल ना, तुम्ही जर तुमच्या हितासाठी जगत वागत असाल ना, तर 100% तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे. कारण कुठलेच आई वडील कुठल्याच मुलांना वाईट वागायला शिकवत नाहीत. सांगू का तुम्हाला, एखादा बाप जरी व्यसनाधीन झाला असेल ना, तरी व्यसन करताना त्या मुलाला बोलतो, दादा मी घाण खातोय. त्या मुलाला बोलतोय, मला ही घाण सवय लागले, तू सवय लावून घेऊ नको. म्हणजे त्याला माहितीये मी नकळत ह्या व्यसनाधीन झालेलो आहे, मला हे व्यसन जडलेलं आहे, मी आता सोडायला पाहतोय, मुक्त होत नाही, मोकळा होत नाही. पण हात जोडून तो त्याच्या मुलाला विनंती करत असतो, दादा सगळं कर पण आयुष्यात व्यसन करू नको. कोणतेही आई वडील मुलांना वाईट शिकवत नाहीत. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते माझ्या मुलांनी चांगलं वागावं, चांगलं जगावं, चांगल्या प्रकारे राहावं. आणि म्हणून हिताचं कार्य जे आमच्याकडून घडतंय ना, जर आम्ही हितासाठी जागे असू ना, आमच्या हिताचं कार्य जर करत असू ना, तर 100% याचं श्रेय तुकोबा सुद्धा आई वडिलांना देतात. काय म्हणतायत जगद्गुरु तुकोबा, आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. प्रत्येक आई वडिलांना वाटतं श्रीरामासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, रावणासारखा मुलगा जन्माला यावा असं चुकून सुद्धा कुठल्या आई वडिलांना वाटत नाही. मौली ज्ञानोबांसारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, वैराग्याची महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांसारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपतींसारखा पुत्र मुलगा राजा माझ्या पोटी जन्माला यावा असं प्रामाणिकपणे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतंय. आम्ही संस्कार करण्यामध्ये कमी पडतो, आम्ही मार्गदर्शन करण्यामध्ये कमी पडतो, आम्ही त्यांना सांभाळता सांभाळता ज्या गोष्टी सांभाळायला हव्यात तिथे कमी पडतो, आणि म्हणून आम्हाला ते विचार पाहायला मिळत नाहीत, ती कर्म पाहायला मिळत नाहीत. माणूस एक असा प्राणी आहे, नरदेह हा एक असा प्राणी आहे की तो विचार करू शकतो, विचार करू शकतो. बघा माऊली,
कोणी कितीही अज्ञानी असू द्या, ज्ञानी असू द्या, कोणी कसंही असू द्या, सुशिक्षित अशिक्षित कसंही असू द्या, ज्याच्या अंतःकरणामध्ये विचार आहे ना, तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. बरं का? ज्याच्या अंतःकरणामध्ये विचार आहे ना, तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. विचार करण्याची क्षमता ज्याच्यात नाही ना, भले तो ज्ञानी असेल, सुशिक्षित असेल, तो त्याच्या जीवनामध्ये अयशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? पूर्वी एक म्हण होती बघा, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे. बरोबर की नाही? बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं ना. अरे असे कितीतरी ज्ञानी, आता एक प्रकरण चालू होतं बघा, ते स्वामींचं. क्षमा मागितली, माझा शब्द मी मागे घेतो, सुटलेला बाण परत घेता येतो का बरं? तसे शब्द आहेत. अरे या शब्दांबद्दल सांगत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आम्हा जीवींचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. काय म्हणताय जगद्गुरु तुकोबा? तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. जो माणूस विचार करून कुठलाही काम करतोय ना, कुठलाही निर्णय घेतोय ना, तो त्याच्या कामामध्ये, कार्यामध्ये यशस्वी होतोय. जो तडकाफडकी लगेच निर्णय घेतो ना, समजाचा बुडाला, समजाचा बुडाला. एखाद्या ठिकाणी वाद होतोय ना, तिथे लगेच जर आपण काही विचार न करता जर निर्णय घेतला, तर वाद विवाद आणि वितंड वादाकडे त्याचं वळण जात आहे. पण ठीक आहे ना, वाद होतोय ना, जरा 2 मिनिटं बसा, विचार करा, आणि विचार केल्यानंतर मग निर्णय घ्या. लगेच प्रत्युत्तर करू नका. बरं का? प्रवास करायचा आहे, विचार करा आणि मग प्रवासाला लागा. चालायचंय, बोलायचंय, कर्म करायचे आहेत, कार्य करायचं आहे, कोणतीही गोष्ट करायची आहे, विचाराला खूप महत्व आहे. विचाराला खूप महत्व आहे. बरं का? एका राजा आणि साधू रस्त्यात जाता जाता राजाची आणि साधूची भेट झाली रस्त्यामध्ये. आणि राजाची साधूची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी राजाने त्या साधूला साष्टांग नमस्कार घातला, पाया पडला आणि हात जोडून विनंती केली, काहीतरी चांगला एखादा विचार मला सांगा, काहीतरी एखादा मंत्र द्या. साधूच्या मुखातून निघणारा प्रत्येक वाक्य हा मंत्र असतो. मंत्र आणि नाम याच्यात फरक आहे बरं का? मंत्र आणि नाम याच्यात फरक आहे. मंत्र जपाचा असतो, नामाचं उच्चारण करायचं असतंय. साधूने दिलेला प्रत्येक वाक्य साधूचा हा मंत्र असतो, जपायचा असतंय. आपल्या श्री गुरूंनी दिलेला प्रत्येक वाक्य हे आपल्यासाठी मंत्र आहे, जपायचं असतंय. नामाचा उच्चार करायचा असतो, नामाचा उच्चार करायचा असतो. आणि म्हणून मग राजाने विनंती केली त्या साधूंना, काहीतरी सांगा, मंत्र द्या. त्यावेळेला त्या साधूने सांगितलं, तुमच्या राजवाड्यामध्ये आजूबाजूला सर्वत्र अशा फलक तयार करा आणि त्या फलकावर फक्त एकच लिहा, कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा. कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा. राजाने सर्वत्र त्याच्या त्या हॉलमध्ये, त्याच्या त्या सभागृहामध्ये, त्याच्या त्या सगळ्या ज्या ज्या ठिकाणी शयनगृहामध्ये जिथे जिथे ते पाट्या तयार केल्या आणि लावून दिल्या, त्या कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा. अर्थात आधी विचार करा आणि मग ते काम करा, मग ते कार्य करा. आणि झालं, सर्वत्र पाट्या लावल्या. एक दिवस असाच राजा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर नेमकं राजा शिकारीला गेला आणि राजाचा मेहुणा त्याच्या घरी आला. आज ताईला आनंद झाला, राणीला आनंद झाला, भाऊ आलेला आहे. जेवणाची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था केली.
त्याला जरा कसकसलं होतं प्रवासामुळे, त्या राजाच्या मेहुण्याला, अर्थात राणीच्या भावाला. आणि म्हणून काय झालं, त्याने थोडं जेवण केलं आणि आराम करायचं म्हणून राजाच्या शयनगृहामध्ये जाऊन, आणि जरा थंडी लागत होती म्हणून पार अगदी